नक्कीच S-400 एअर मिसाईल किंवा मिसाईल डिफेन्स सिस्टम किंवा एअर डिफेन्स सिस्टम मुळात काय की आपण जे आहे मागच्या काही वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून एकूणच आपल्या आर्म्ड फोर्सेसचं मॉडर्नायझेशन करण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांची निर्मिती करतोय. पण या सगळ्या प्रक्रियेला जो आहे खूप सारा वेळ लागतो आणि आपल्या संरक्षण क्षमतेमध्ये ज्या ज्या गोष्टी कमी आहेत त्या आपण विकत घेतो. मग ते अमेरिकेकडून घेतोय, फ्रान्सकडून राफेल घेतोय आणि वेगवेगळ्या देशांकडून आपण घेतोय. रशिया हा आपला जो आहे मागच्या कित्येक दशकांपासून टाइम ट्रस्टेड आलाय राहिलेला आहे आणि त्याच्याकडून आपण वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र घेतलेली आहे. त्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट म्हणजे S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम ही आपण रशियाकडून विकत घेतलेली आहे. मुळात आपल्याला 5 बॅटरी रशियाकडून या S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमच्या मिळणं अपेक्षित होतं. दुर्दैवानं मागच्या 3 वर्षापासून रशिया आणि युक्रेन युद्ध जे सुरू आहे त्याच्यामुळे ही सप्लाय चेन ब्रेक झाली. पण तरीसुद्धा आपल्याला 3 बॅटरी या S-400 ट्रायम्फ मिसाईल डिफेन्स सिस्टमच्या त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि चायनाशी संबंधित खतरा लक्षात घेऊन नॉर्दर्न आणि आपल्या ईस्टर्न बॉर्डरवर आपण ही S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम डिप्लॉय करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर पश्चिमेचा खतरा पाकिस्तानकडचा लक्षात घेता ही सुद्धा S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम आपण या सीमेवर सुद्धा डिप्लॉय केलेली आहे आणि त्याचा किती महत्त्वाचा फायदा आपल्याला होतोय ते आपण काल पण पाहिलं, आज पण त्या ठिकाणी पाहिलं. एक प्रकारची प्रोटेक्टिव्ह सिस्टम, एक प्रकारचं सुदर्शन चक्र, एक प्रकारचं जे आहे छत्री, प्रोटेक्टिव्ह छत्री आपल्या भोवती जे आहे आकाशातून लावण्याचं काम ही S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम करते. यामध्ये जे आहेत वेगवेगळे कॉम्पोनंट असतात, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रडार असतात, सेन्सर असतं, कमांड अँड कंट्रोल सिस्टम असते आणि आपल्या दिशेने येणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्टाईल आहेत, मग ते मिसाईल्स असतील, ते जे आहेत फायटर जेट्स असतील, ते ड्रोन्स असतील, यांना जे आहे किती स्पीडनं ते येत आहेत, कुठल्या दिशेने येत आहेत, त्यांची ट्रॅजेक्टरी कशी आहे, या सगळ्या आणि किती अंतरावर आहे, हा सगळा डेटा या सेन्सर्सच्या माध्यमातून, रडारच्या माध्यमातून प्राप्त होतो. कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये त्याला अॅनालाइज केलं जातं आणि त्याच्या आधारावर त्यांनी टार्गेट हिट करण्याच्या आधीच मॅन्युअली किंवा कायनेटिकली जे आहेत अशा प्रकारचे मिसाईल्स हे बरोबर त्या एअर प्रोजेक्टाईलचा जे आहे वेध घेतात आणि त्यांनी टार्गेट हिट करण्याच्या अगोदरच आकाशामध्ये जे आहे या सरफेस टू एअर मिसाईलच्या माध्यमातून त्याचा आपण नायनाट करतो. इतकी सिस्टमॅटिकली ही एअर डिफेन्स सिस्टम चालते. पण यातला एक धोका किंवा एक कमतरता, कुठलीच एअर डिफेन्स सिस्टम ही 100% प्रूफ नसते. जर 1000 वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल मारले तर त्यातले काहीतरी मिसाईल हे त्यांच्या वेगवेगळ्या टार्गेटवर हिट करतील किंवा आसपास हिट करतील, हेही तेवढंच सत्य आहे. म्हणून आपण काही जे ब्लास्ट ऐकलेत, माईट बी त्यातले काही ब्लास्ट या ड्रोननी हिट केले का हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे. अगदी बरोबर आहे सतीजी. ॲक्शन म्हटले की रिॲक्शन असतेच. आपण हल्ला केल्यानंतर साहजिकच पाकिस्तानकडून प्रत्युत्तर अपेक्षितच होतं. मात्र आता हे युद्ध, ही चकमक ही कुठल्या दिशेने जाऊ शकते, कुठल्या वळणावर जाऊ शकते, येत्या 2-3 दिवसात काय घडामोडी घडण्याचा अंदाज आहे तुमचा? एस्केलेशन होतंच. म्हणजे आम्ही वेळोवेळी सांगतोय, भारत जे सांगतोय की आम्हाला एस्केलेशन करायचं नाही, आम्हाला युद्ध वाढवायचं नाही, आमचे उद्दिष्ट बिलकुल क्लिअर आहे. आमचा दहशतवादाच्या विरुद्ध लढा आहे. आम्ही जे आहे कुठल्याही मिलिटरी टार्गेट्सवर अटॅक केलं नाही स्वतःहून, आम्ही कुठल्याही सिव्हिलियनला टार्गेट केलं नाही. पण तरी असं असताना सुद्धा जर पाकिस्तान 2 दिवस अशा प्रकारचे हल्ले जर करत असेल आणि संपूर्ण जग, अमेरिकेसारखे जे आहेत महासत्ता आपल्याला जे शहाणपणा त्या ठिकाणी शिकवत आहेत की भारत आणि पाकिस्तान यांनी जे आहे युद्ध वाढू नये, बिलकुल त्यांचं बरोबर आहे. पण युद्ध कोण वाढवत आहे? अशा प्रकारे युद्धखोरीची भाषाच नाही, युद्धखोरीच्या ॲक्शन कोण करतंय? हे पाकिस्तान करतंय. मग त्या अमेरिकेनं, त्या फ्रान्सनं, त्या रशियानं, त्या युनायटेड नेशननं पाकिस्तानच्या या कृतीकडे बघायला हवं आणि त्याला थांबवायला हवं. माझ्या मते येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच अगदी बरोबर सतीजी, तुम्ही अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताय, भाष्य करताय. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना ही माहिती खूप महत्त्वाची आहे.